सर आवाज आ रही कोर्स लिखा है तो चलेगा। Yes। तो 2 दिन से हम ये पाठशाला देख रहे हैं, पाठशाला कर रहे हैं, पाठशाला कर रहे हैं। आपका जो उत्साह है वो उत्साह में नए नए टॉपिक पे बात करने के लिए उत्साह देता है, उत्साहित करता है, प्रोत्साहित करता है। आवाज आज आवाज नहीं आ रहा? आ रहा है ना? आ रहा है। बिल्कुल बिल्कुल, ओके। तो आज का जो ये टॉपिक है कि नए लोगों को ज्वाइनिंग कैसे करें और नए लोगों को ज्वाइनिंग कहाँ पे करें। ये दिक्कत नए लोगों को ज़्यादा आती है और मेरे अनुभव से जो पुराने लोग हैं उनमें भी ये दिक्कत आती है। ऐसे बोले यहाँ पे हमें चॉइस दी है कि कौन सा हमारा जो बंदा है या नया डिस्ट्रीब्यूटर है उसको कहाँ पे प्लेस किया जाए। ठीक है, इसको बोलते हैं स्किल प्लेसमेंट चॉइस। तो कंपनी में बहुत सारे बेनिफिट्स हमें दिए हैं। तो एक बार ये बेनिफिट मैं फिर से दोहराना चाहता हूँ और हर रोज मैं दोहरा रहा हूँ, हर मीटिंग में दोहरा रहा हूँ ताकि आपके ये दिमाग में बैठ जाए। जो 13 यूनिक पॉइंट्स है हमारे कंपनी के, जो बिजनेस में हमें बहुत सारा स्ट्रेंथ देते हैं, वो है कि नए लोगों को अगर हम बताते हैं तो ये बिजनेस करने के लिए मैं, जैसे मैं बोलता हूँ हर वक्त बोलता हूँ, हर पाठशाला में बोलता हूँ, ये बिजनेस करने के लिए हमें पैसे की जरूरत नहीं है। फ्री में यहाँ पे हम ज्वाइनिंग कर सकते हैं। यानी कि जो बंदा बोलता है कि मेरे मेरे को तो बिजनेस करना है, मुझे तो बहुत बड़ा आदमी बनना है, फिर मेरे पास अभी पैसा नहीं है। तो दोस्तों, बिजनेस करने के लिए यहाँ पे धनवंतरी में ज़्यादा पैसे की जरूरत नहीं है। यहाँ पे जो रजिस्ट्रेशन है हमें फ्री में मिल जाता है। यानी कि जितने प्रोडक्ट हम लेते हैं उसे हम ज्वाइनिंग कर सकते हैं। यानी कि दूसरी भाषा में हमें हर साल पे रिन्यूअल करने की जरूरत यहाँ पे नहीं है। ये पहला पॉइंट हो गया दोस्तों। और दूसरा पॉइंट है, हर महीने हमें यहाँ पे रिपर्चेस करने की जरूरत नहीं होती। यानी कि मंथली रिपर्चेस यहाँ पे कंपल्शन नहीं है। कंपनी में किसी को कंपल्शन नहीं किया है। आप खुले दिल से यहाँ पे बिजनेस कर सकते हैं। और तीसरा यहाँ पे इम्पोर्टेंट जो पॉइंट्स कंपनी ने हमें दिया है, मंथली जीरो बिजनेस। यानी कि यहाँ पे हमारा बिजनेस जीरो नहीं होता है। यानी कि पिछले महीने का बिजनेस अगले महीने में यहाँ पे ऐड हो जाता है। यानी कि ओनली प्रमोशन यहाँ पे हमें मिलता है। और यहाँ पे बोनस मिलता है हमें। यानी कि जो हम रेफरेंस देते हैं, यानी कि नए बंदे को हम यहाँ पे जोड़ते हैं, तो जोड़ने के बाद वहाँ पे हमें उसके ऊपर भी पैसे मिलते हैं। बाइनरी मैच होने के बाद भी यहाँ पे हमें पैसे मिलते हैं। यानी कि डेली हम जोड़ते हैं तो डेली पैसे मिलते हैं। हमारे लोगों ने वीकली जितना जोड़ा है उसके ऊपर भी जितने प्लेयर्स मैच होते हैं हमारे लोगों की वजह से, उनसे भी हमें वीकली यहाँ पे पेमेंट मिलता है। कंपनी की तरफ से मंथली अवार्ड रिवार्ड भी यहाँ पे रखे हैं। हर महीने कंपनी अवार्ड रिवार्ड रखती है। और कैरी फॉरवर्ड का ये प्लान है। यानी कि दुनिया, यानी कि हमारे इंडिया का पहला प्लान है जो कैरी फॉरवर्ड का प्लान है। और उसके लिए सबसे अहम बात कि इसके लिए टाइम लिमिट कोई नहीं है। मतलब इतने महीने में इतना ही कैरी फॉरवर्ड होगा, इतने महीने के इतना ग्लैप्स होगा, ऐसा कुछ नहीं। विथ नो टाइम लिमिट ये यहाँ पे कैरी फॉरवर्ड हो जाता है। और यहाँ पे क्यूमुलेटिव काउंटिंग है। और काउंटिंग यहाँ पे जो क्यूमुलेटिव काउंटिंग यानी पिछले महीने का हर महीने में क्यूमुलेटिव, यानी कि पिछले महीने जितना है वो उतना आगे ऐड हो जाता है। मैंने अभी बोला कि अभी आज का टॉपिक है स्किल प्लेसमेंट चॉइस का। लेकिन कौन सा आदमी कहाँ पे ज्वाइन करना है, ये अथॉरिटी हमें कंपनी ने दी है कि किस बंदे को कहाँ पे हमें प्लेस करना है। फॉर एग्जाम्पल आपके नीचे आपका भाई है, फॉर एग्जाम्पल, और जो बंदा नया आया है वो आपको उसके भाई के नीचे डालना है, तो वो कैसे आप उसको प्लेस कर सकते हैं। उसका एक्चुअल रेफरेंस आईडी क्या है, उसका एक्चुअल मतलब अपलाइन आईडी क्या है, पोजीशन कहाँ पे देना है, ये हमें समझता नहीं। नए लोगों को तो बिल्कुल समझता नहीं। तो आज यहाँ पे हम आज वो बात क्लियर करेंगे। और दूसरा पॉइंट है स्पेशल, हमें कंपनी की तरफ से इस महीने से अवार्ड 6 मंथ का बोनंजा भी लगाया कंपनी ने। कंटिन्यू हम यहाँ पे 6 मंथ रिपर्चेस करते हैं तो 7वें महीने में उतने ही कीमत का प्रोडक्ट कंपनी हमें यहाँ पे फ्री में दे देती है। और जो रॉयल्टी कंपनी यहाँ पे देती है वो क्यूमुलेटिव रॉयल्टी देती है। कंपनी के रिपर्चेस के टर्नओवर पे रॉयल्टी देती है। हमारा ग्रुप का टर्नओवर नहीं, टोटल कंपनी का जितना भी टर्नओवर हो रहा है उसके ऊपर हमें यहाँ पे कंपनी रॉयल्टी देती है। और जो भी डिफरेंस यहाँ पे मिलता है, यानी कि उसको हम दूसरी भाषा में गैप इंसेंटिव बोलते हैं, उसके लिए कोई भी कंडीशन नहीं है। यानी कि अनकंडीशनल डिफरेंस लेवल इनकम हमें हर लेवल पे यहाँ पे कंपनी ने दिया है।
और पते की बात यहाँ है कि कंपनी ने हमें यहाँ पे नॉमिनी फैसिलिटी भी दी है, हमारे बाद ये बिजनेस हमारे नॉमिनी के ऊपर जा सकता है। और ये बिजनेस करने के लिए पहले मैंने बोला कि जीरो इन्वेस्टमेंट प्लान है, और एक सर्टन लेवल के बाद, अगर आप रूबी के लेवल के बाद आगे जाते हो तो कंपनी की तरफ से स्पेशली आपको फंड्स भी प्रोवाइड किए गए हैं, जैसे कि ट्रैवल फंड्स है, टूर फंड्स है, कार फंड्स है, हाउस फंड्स है, लीडरशिप फंड्स है, ये सभी फंड्स कंपनी ने यहाँ पे आपको दिए हैं। तो आज आज का जो टॉपिक है हम यहाँ पे स्टार्ट करने जा रहे हैं। आज का टॉपिक है ज्वाइनिंग कैसे लगाए, है ना, नए ज्वाइनिंग कैसे लगाए। तो बूटे सर, मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ मुझे स्क्रीन शेयरिंग का ऑप्शन दीजिए ताकि मैं आपको ज्वाइनिंग ऑप्शन बता सकूँ। थैंक यू सर। तो दोस्तों देखो, यहाँ पे आपके सामने एक स्क्रीन आई है, स्क्रीन दिख रही है सबको? मुझे थोड़ा सा यस नो चाहिए, अगर दिख रहा है तो यस, नहीं दिख रहा है तो नो। मुझे हाथ से ऐसा अंगूठे से भी किया तो भी चलेगा, मैं समझ जाऊंगा कि आपको ये स्क्रीन दिख रही है। हेलो यस सर, हेलो सर, आप अनम्यूट रहिए। हाँ दिख रहे सर। ओके ओके। तो दोस्तों यहाँ पे देखो, यहाँ पे जो आप यहाँ पे फॉर एग्जांपल आप ज्वाइन होते हो और आप आपके नीचे ये दो चार लोग आप ज्वाइन करते हो, और आपके पास नया एक बंदा आ जाता है, क्योंकि हमें पता है कि हमें लोगों को बताना है प्रोडक्ट कितना अच्छा है, क्योंकि हमने खुद यूज किया है प्रोडक्ट, उसके रिजल्ट खुद लिए हैं। तो खुद लिए हैं तो हम चार लोगों को हमारे बताएंगे। ऐसे ही हमारी जो लिस्ट है, लिस्ट में के लोगों को हम बताते जाते हैं, और लिस्ट में के लोगों को बताते जाते जाते उसमें का कई लोग हमारे साथ जुड़ना चाहते हैं। देखो, किसके साथ लोग जुड़ते हैं? जिसको सब कुछ पता है उसके साथ लोग जुड़ना चाहते हैं, जिसको कुछ भी पता नहीं है उसके साथ लोग जुड़ना नहीं चाहते। ये बात ध्यान रखो, ठीक है? तो आज हम आपने यहाँ पे खुद यहाँ पे दिख रहा है आपको, कर्सर दिख रहा है? यस सर। हाँ, तो थोड़ा सा मैं आपको ज़्यादा एक स्पॉटलाइट दिखा के आपको मैं दिखाऊंगा। ये जो यहाँ पे आप ज्वाइन हो गए हैं, यहाँ पे आज आप ज्वाइन हो गए हैं और आपने दो लोगों को ऑलरेडी जोड़ दिया है। आपका जो ये टीम है इसको लेफ्ट टीम बोला जाता है, राइट टीम है उसको बी टीम बोला जाता है। ये दो लोगों को आपने ऑलरेडी जोड़ चुके हो, यानी कि आपका बाइनरी में क्या होता है, दो ही लोगों को आपको जोड़ना पड़ता है। यानी कि लेफ्ट पे आपने एक जोड़ दिया, राइट को जोड़ दिया। बाइनरी यानी कि दो, बाय यानी कि दो। जैसे हमें दो हाथ है, हाँ, दो आंखें हैं, वैसे ही यहाँ पे हम दो ही लोगों को जोड़ सकते, तीसरा यहाँ पे हम नहीं जोड़ सकते। तो ये बात आप ध्यान रखो जो नए लोग हैं। तो अभी यहाँ पे जो ये बंदा है, इसके नीचे एक लेफ्ट साइड पे एक बंदा यहाँ पे जुड़ा हुआ है। कर्सर दिख रहा है सर? छोटे सर, कर्सर दिख रहा है? हाँ, तो यहाँ पे जो जुड़ा है और यहाँ पे एक जगह खाली है, तो यहाँ पे हमें जो नया बंदा है वो प्लेस करना है। तो हम यहाँ पे नया बंदा कैसा प्लेस कर सकते हैं? तो यहाँ पे ऊपर से अगर हमने यहाँ पे फॉर एग्जांपल ऐसा हो गया, फॉर एग्जांपल यहाँ पे एक बंदा जोड़ दिया हमने। अगर आपको लगता है यहाँ पे नहीं जोड़ना था हमें, ये प्लेसमेंट गलत हो गई है और मुझे राइट साइड पे चाहिए था, यानी कि बी टीम में बंदा जोड़ना चाहिए था, तो आप उसको यहाँ पे न जोड़ के पहले ही, यानी कि जुड़ने के बाद कुछ नहीं कर सकते, ये ध्यान रखो। जुड़ने के बाद यहाँ पे कुछ नहीं कर सकते, पहले ही जोड़ने से पहले ही आप डिसाइड करना है कि आपका पोजीशन कहाँ देना है, साइड कौन सी देना है, किसके अंडर देना है। आपको लगा कि नहीं बी साइड पे हमें उसको जोड़ना था, तो आप यहाँ पे हटा के यहाँ पे भी जोड़ सकते हैं, बी साइड पे भी जोड़ सकते हैं। यानी कि आप कहीं पे भी, लेफ्ट पे भी जोड़ सकते हैं, राइट पे भी जोड़ सकते हैं, अंदर भी जोड़ सकते हैं। ये सिर्फ कंपनी ने हमें चॉइस दी है, कंपनी की तरफ से चॉइस नहीं रखी है। ये हमारे पास चॉइस है कि कौन सा बंदा कहाँ पे हमें जोड़ना है। अगर आपको नहीं लगता यार ये बंदा इसके नीचे नहीं,
हम ए टीम पे ही देते हैं लेकिन दूसरे के नीचे देते हैं, उसको यहाँ से उठा के भी आप यहाँ पे प्लेस कर सकते हैं। यानी कि पहले आप डिसाइड करो कि कौन सा बंदा कहाँ पे आपको प्लेस करना है। गॉट इट। तो ये कंप्यूटराइजर कैसा होता है, इसके लिए रेफरेंस आईडी होता है, इसके लिए अपलाइन आईडी होता है, उसका खुद का आईडी डालना पड़ता है। तो ये प्रॉपर कैसा आएगा, ये अभी हम यहाँ पे स्क्रीन पे देखेंगे कि प्रॉपर ये कैसा हो जाता है। ये इसको बोलता है स्किल प्लेसमेंट चॉइस। ओके, अभी स्क्रीन में स्टॉप करता हूँ स्क्रीन शेयरिंग। अभी आपको एक अच्छी तरह से व्हाइट बोर्ड पे दिखाता हूँ कि इसको कैसा हम शेयर करेंगे। दोस्तों दिख रहा है व्हाइट बोर्ड? दिख रहा है तो हाँ बोल सकते हैं। यस सर। हाँ, थैंक यू सर। देखो आपने दोस्तों, आप यहाँ पे ज्वाइन हो, देखो यहाँ पे कोई तो स्क्रीन पे दत्ता कोड़ेकर, आप स्क्रीन पे छेड़छाड़ मत करो। प्लीज आप कोऑपरेट करो। दत्ता कोड़ेकर, यहाँ पे आपने एक बंदे को ज्वाइन किया फॉर एग्जांपल, ठीक है, यहाँ पे आपने एक बंदे को ज्वाइन कर दिया। अभी ये जो बंदा है कितने पीवी से ज्वाइन होता है उसके ऊपर कल हमने देखा कि उसके लिए कितना कैपिंग रहेगा, क्या रहेगा। फॉर एग्जांपल इस बंदे को हम नाम देते हैं यहाँ पे ए बंदा, ये ए बंदा ज्वाइन किया। अभी ए बंदा जैसे ही ज्वाइन करता है उसका आईडी मिलता है, उसका कोड नंबर मिलता है और उसका पासवर्ड मिलता है। तो अभी हम इसका फॉर एग्जांपल हमें समझने के लिए यहाँ पे आईडी लिखते हैं या कोड नंबर लिखते हैं। फॉर एग्जांपल इसका कोड नंबर है 2345, ये उसका क्या हो गया, कोड नंबर हो गया, ठीक है। और इसने उसके नीचे एक दूसरे बंदे को यहाँ पे जोड़ दिया और लेफ्ट और राइट में उसने जोड़ दिया। फॉर एग्जांपल हम यहाँ पे देखते हैं नया बंदा, यहाँ पे देखते हैं कि जो जो सर्कल मैंने रेड वाला दिया है ये नए बंदे उसने जोड़ दिए हैं, ठीक है। उस नए बंदे का हम यहाँ पे नामकरण देते हैं। बंदे का नाम है बी और इस बंदे का नाम है सी, इसको उसने जोड़ दिया है फॉर एग्जांपल के लिए। इसको बोलता है बाइनरी स्ट्रक्चर, ये आपका बीच में का स्ट्रक्चर हो गया, ठीक है। ये आपकी लेफ्ट साइड हो गई और ये आपकी राइट साइड हो गई। फॉर एग्जांपल अभी मैंने यहाँ पे दिया है 2345 का क्या है, कोड नंबर है, और इस बंदे का कोड नंबर है यहाँ पे हम लिखते हैं कोड नंबर यहाँ पे। फॉर एग्जांपल के लिए इसका कोड नंबर है 5678, इतना कोड नंबर है, और इसका है 8855 फॉर एग्जांपल के लिए। समझ में आ रहा है दोस्तों? तो यहाँ पे देखो ये इसके भी दो लेग निकलते हैं, इसके भी दो लेग निकलते हैं, ठीक है। अभी हमें जो नया बंदा यहाँ पे जोड़ना है वो बंदा, फॉर एग्जांपल हमने एक बंदे को यहाँ पे जोड़ना है, हाँ, यहाँ पे भी एक बंदे को जोड़ना है, यहाँ पे भी एक बंदे को यहाँ पे प्लेस करना है, या और यहाँ पे भी एक बंदे को प्लेस करना है, ऐसा हम मानते हैं, ठीक है। अभी जो डी नाम का जो बंदा है हमें यहाँ पे प्लेस करना है, और इस बंदे को किसने लाया है यहाँ पे। फॉर एग्जांपल के लिए हम आपको बता देते हैं कि इस बंदे को एक नया लाइन हम खींचते हैं, इस बंदे को ए ने लाया है, ये से स्पॉन्सर किया है और बी के नीचे डाल दिया है। अभी दोस्तों यहाँ पे सी को यहाँ पे कैसा होता है, इसका रेफरेंस आईडी, मतलब हमें किसका फॉर्म भरना है, फॉर्म जिसके नाम से भरना है उसका फॉर्म का नाम है, डी का फॉर्म भरना है हमें। तो डी के फॉर्म के ऊपर रेफरेंस आईडी किसका आएगा यहाँ पे हमें लिखना है, और यहाँ पे अपलाइन आईडी किसका आएगा ये भी लिखना है यहाँ पे। तब ये जाके अच्छी तरह से प्रॉपर प्लेस हो जाएगा। और उसकी हमें पोजीशन कौन सी देनी है, पोजीशन दो ही होते हैं, एक होता है लेफ्ट और दूसरे होता है राइट, ठीक है।
अभी दोस्तों यहाँ पे आपको मैं बता देता हूँ शुरू में कि अ, आगे ये प्लेसमेंट ऐसी हो गई है। आपको समझ में आ रहा है दोस्तों? यस अभी सर। देखो, डी का फॉर्म भरना है और यहाँ पे देखो यहाँ पे मैं आपको स्पॉटलाइट से दिखाता हूँ। हमें डी का फॉर्म भरना है, डी का फॉर्म भरना है यहाँ पे। इसलिए यहाँ पे लिखा है मैंने फॉर्म फॉर्म डी। डी का फॉर्म भरना है तो डी के फॉर्म के ऊपर यहाँ पे रेफरेंस आईडी किसका आएगा, अपलाइन आईडी किसका आएगा और उसकी पोजीशन किसकी आएगी। ये जिसका फिक्स हो जाता है वही बंदा प्रॉपरली उसको प्लेस कर देता है। आपके नीचे 100 बंदे हो, 200 बंदे हो, 1000 बंदे हो, 10,000 बंदे हो, ये अगर आपका ठीक है तो ही आप आगे जाके विदाउट एनी अपलाइन सपोर्ट आप खुद ये ज्वाइनिंग कर सकते हो। अभी यहाँ पे मैं आपको दिखाऊंगा कि इसका रेफरेंस आईडी कौन सा आया है और अपलाइन आईडी कौन सा आया है। तो मैं आपको सिखाने के लिए यहाँ पे देता हूँ, यहाँ पे दिया है मैंने, उसका कोड नंबर है, जो रेफरेंस आईडी का कोड नंबर है यहाँ पे आएगा 2, 3, 4 और 5, ये उसका कोड नंबर आएगा। और अपलाइन आएगा 5, 6, 7, 8 और उसकी पोजीशन जाएगी लेफ्ट साइड। ये हो गया परफेक्ट। ये कंप्यूटर की भाषा में अगर आप इसको प्लेस करेंगे तो आपका जो आईडी आप निकालना चाहते हैं वही आईडी यहाँ पे जाके गिरेगा, यहाँ पे ही जाके आपका आईडी आ जाएगा यहाँ पे। समझ में आ रहा है दोस्तों? आपका आईडी अगर यहाँ पे प्लेस करना है तो ये जो पोजीशन दिया है ये पोजीशन यहाँ पे ही आपका आईडी प्लेस हो जाएगा। कौन से? इस पोजीशन से। रेफरेंस नंबर जो है वह वही रेफरेंस नंबर आपको देना पड़ेगा, आईडी नंबर वही देना पड़ेगा, ठीक है, और पोजीशन आपको लेफ्ट देना पड़ेगा, ठीक है। तो इसमें किसी को डाउट है तो पूछ सकते हैं। देखो हमें सीधा सीधा अच्छी तरह से सीखना है, अगर ये सीख लिए लिया तो ही हमें आगे जाना है। इसमें किसी को डाउट है क्या? डाउट है तो आपका थंब सर कीजिए, वहां पे बुटे सर आपको सर सर अनम्यूट करेंगे। हाँ बोलिए दादा सर साहब। सर मुझे एक बात बोलनी है कि अगर डी का रेफरेंस आईडी हाँ अगर गलती से बी का गिर गया हाँ तो उस ए को डायरेक्ट नहीं जाएगा ना जनरेशन के लिए? नहीं जाएगा। अभी देखो यहाँ पे भी आपको मैं दिखाता हाँ हूँ। तो मैं वही बोल रहा हूँ। हाँ वही दिखाता हूँ मैं आपसे। यहाँ पे आपने फॉर एग्जांपल के लिए आपको यहाँ पे जनरेशन का ट्री दिखाता हूँ। दोनों दिखाइए सर तो समझ में आ जाएगा हमारे। ये नीचे का कर्सर दिख रहा है आपको? यस सर, यस सर, यस सर। हाँ, यहाँ पे आप हो फॉर एग्जांपल के लिए मैं आपका ओके नाम यहाँ पे दे रहा हूँ ए करके। ओके सर, ओके। और आपने जो बोला था कि ये कैसा आता है जनरेशन में, तो ये जनरेशन हाँ में हाँ, आपको दिखाने की कोशिश कर रहा हूँ कि जनरेशन यस कैसा सर, आता है। अभी बाय डिफॉल्ट आपको यहाँ पे जो दो ये बी और सी है, ज्यादा दिख रहा है बराबर? हेलो? हाँ सर दिख रहा है। हाँ, अभी जो बी और सी है बाय डिफॉल्ट आपके फ्रंट लाइन पे आ जाएंगे बी और सी, ठीक है। अब जो यहाँ पे मैंने बोर्ड पे जो निकला है वैसे देखा गया तो ए को डायरेक्ट जाएगा यहाँ पे ये डी, ये पोजीशन पे। हाँ यस सर, दादा यस सर, साहब अभी आप क्या बोल रहे यस हो? सर। आप क्या बोल रहे हो कि आपका गलती से अगर क्या हो गया कि बी को लेफ्ट। आपने डायरेक्ट दे दिया, डी को हाँ आपने हाँ क्या हाँ, किया, ऐसा ऐसा न देते हुए आपने बोला कि बी को आपने डायरेक्ट दे दिया ऐसा, ठीक है। हाँ हाँ यस सर। तो रेफरेंस आईडी अगर गलती से हाँ गया तो आपका बी रेफरेंस आईडी बी को दे दिया और अपलाइन आईडी भी बी को दे दिया, तो ये बी के नीचे जाके प्लेस हो जाएगा यहाँ पे। हाँ यस सर, वो यस सर, जनरेशन में डायरेक्ट जाएगा ना वो? हाँ हाँ यस सर, थैंक यू सर।
समझ में आया? यस सर, यस सर, बढ़िया। यस सर। हाँ हाँ। अभी मैं आपको कुछ सवाल दूंगा यहाँ पे, जिनको समझ में नहीं आया और जिनको आया है वो भी यहाँ पे बात कर सकते हैं। जैसे मैंने अभी यहाँ पे पोजीशन दिखाई थी डी का, डी को हमने यहाँ पे प्लेस किया था और यहाँ पे दिया है। अभी दूसरा है, आप रेडी हो एग्जाम के लिए? यस सर। हाँ, अभी एग्जाम ही बोलेंगे यहाँ पे, क्योंकि ये बहुत अगर ये समझ में आया तो आपको सब कुछ समझ में आया। मैं आपको यहाँ पे ये सब ये कर रहा हूँ। अभी हमें क्या करना है, अभी हमें यहाँ पे क्या करना है, एक नया बंदे को यहाँ पे जोड़ना है। वो नया बंदे का नाम क्या है, यहाँ पे ई करके नाम है, ठीक है। ई को हमें यहाँ पे जोड़ना है और ई को हमें वैसे ही ए को रेफरेंस देना है और सी के नीचे देना है, ठीक है। तो अभी मुझे कौन बता सकता है कि यहाँ पे रेफरेंस आईडी कौन सा आएगा, अपलाइन आईडी कौन सा आएगा और कौन सी पोजीशन आएगी? यस सर, मैं बताऊं? आप बता दो सर रेफरेंस इसका आईडी कौन रेफरेंस सा रेफरेंस आईडी ए का आएगा। कौन सा 2 नाम? 3 4 5 आईडी 2 3 4 5 ओके 2 3 4 5 हाँ। 5 और उसका Upline ID? अपलाइन आईडी आएगा 8 8 डबल एट 5 ओके 855 और पोजीशन क्या आएगी? राइट 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 हेलो पोजीशन Right क्या है। आएगी? नहीं सर, पोजीशन लेफ्ट आएगी। या इसकी पोजीशन चाहते हैं पोजीशन हम? लेफ्ट आएगी सर, लेफ्ट। हाँ, पोजीशन किसकी चाहते हैं हम? इस आईडी की पोजीशन हम पूछ रहे हैं, यहाँ पे इसके लेफ्ट पे है, ना कि राइट Yes, के sir, राइट yes, sir. एक के राइट पे है। ये अपलाइन की पोजीशन चाहते हैं यहाँ पे हम। अपलाइन के कौन से इस पे है ये? लेफ्ट साइड पे। Left. आप Left, समझ रहे हाँ. सर? यहाँ पे देखो, यहाँ पे लेफ्ट और राइट इसका हो गया। हाँ सर, इसको भी मार्क कीजिए। ठीक है, ये हो गया लेफ्ट और राइट। अब ये देखो, यहाँ पे है ये इसका लेफ्ट और इसका ये हो गया राइट। सर एक क्वेश्चन पूछना है। हाँ बोलिए। सर एक क्वेश्चन, ये गलत पोजीशन से कमी इस पे इनकम पे कोई असर पड़ता है क्या? सर पोजीशन ही गलत हो गई तो आईडी गलत तरह की होता है, ये तरफ जाएगा ना। अच्छा, थैंक यू। तो ऑटोमेटिकली आपको जो चाहिए वो इनकम पे तो फर्क आएगा ही आएगा। और प्रमोशन पर भी आता है? हाँ, ये प्रमोशन पर भी आता है उसका असर गलत पोजीशन पे? ये प्रमोशन में भी आएगा। मैं क्या चाहता हूँ यहाँ पे आपको, ये पोजीशन आपकी अगर अच्छी तरह से आपको जहाँ प्लेस करना है वहीं पे प्लेस कर सकते हैं। अगर आपने पोजीशन गलत दे दी है तो वो अलग तरह पे जाके प्लेस हो जाएगा। अच्छा, थैंक यू। हाँ ओके दोस्तों, समझ में आ रहा है? यस सर। सर मेरा एक क्वेश्चन है, हाँ। सर पूछ सकता हूँ हाँ क्या? बिल्कुल पूछो सर। तो सर अगर मुझे ये बात बोलनी है, अगर मुझे सी को डायरेक्ट ई देना है, सी को डायरेक्ट अगर मैंने ये हाँ। हाँ ई देना है, अगर मैंने ये ई इधर डी के नीचे अगर डाल दिया, ओके मतलब ए के लेफ्ट साइड में, ओके, यहाँ पे आपने बी को ओके डाल हाँ दिया। हाँ यस यस सर, यहाँ पे आपने क्या ई किया को डाल दिया मुझे, लेकिन मुझे डायरेक्ट सी को देना है। सी को डाल दिया, डायरेक्ट सी को देना है, तो ये कैसे पॉसिबल हो सकता है दादा साहब? नहीं हो सकता ना सर? आपका दूसरी आपका राइट साइड पे है और आप ये जो डाल रहे हैं ये आपका लेफ्ट साइड पे है। ये बीच में जो आपका आता है ना, लेफ्ट साइड, यस सर, यस सर। हाँ, ये जो बीच Yes, में sir. आपकी इसकी वजह से आप सी के नीचे ई को नहीं दे सकते अगर यहाँ पे ए के लेफ्ट पे है तो। ओके सर, मतलब ये राइट साइड में जाएगा। इसके राइट साइड में अपने ये के हाँ अगर राइट, आपको राइट में जाएगा।
देखो यहाँ पे जो पोजीशन मैंने दिखाई है आपको, नहीं सर मेरी बात एक दोबारा सुनिए सर मेरी बात 2 मिनट के लिए। हाँ, मैं एक बात बोलना चाहता हूँ, मुझे यहाँ पे जो आपने जो भी नंबर दिया है, यहाँ पे ई नंबर दिया है, ओके, हाँ, सी के नीचे ई नंबर दिया है, डी के नीचे भी ई नंबर दिया है। देखो देखो देखो, एक मिनट कंफ्यूजन मत करो। अभी यहाँ पे मैंने मैं कंफ्यूजन नहीं कर रहा हूँ। इरेज कर रहा हूँ, इरेज कर रहा हूँ। आपको हाँ, कहाँ इरेज देना है कीजिए। अभी बोलो। यहाँ पे अभी जो मैं ये बोलूं, मुझे ये बोलना है, मुझे ये डायरेक्ट अप्लाई और रेफरेंस आईडी सी का होगा, हाँ ई के लिए, ओके, लेकिन मुझे ये बाइनरी में डी के नीचे डालना है, मतलब मुझे मेरे पेयर मैच हो जाएंगे, हाँ टीवी यही मैच हो तो, जाएंगे। यही तो सब मजा है यहाँ पे। आपको हाँ पहले हाँ देखना पड़ेगा कि आपका सी आपके डायरेक्ट के कहाँ आता है, कौन से लेग में आता है, और आपका हाँ। जो ई है डालना है, और ये डी कौन से इस पे आता है, तो वो सब देख के आपको करना पड़ेगा। इसीलिए कई लोगों के अवार्ड डिवार्ड चले जाते हैं। कई लोग बोलते हैं कि मेरे ऑलरेडी हो चुके हैं, लेकिन कंपनी को बोलती है इस महीने का जितना भी फ्रेश पेयर है आपके अच्छे तरह से मैच हो गए हैं क्या। आपको फ्रेश पेयर यानी कि इसका मतलब पता नहीं होता है। आप कौन सा भी बंदा कहाँ पे भी प्लेस कर देते हो, और कंप्यूटर एक्सेप्ट नहीं करता। कंप्यूटर ने जितना डिमांड कमांड दिया है वैसा ही कमांड वो एक्सेप्ट करेगा। माने सर मैं एक चीज कहना चाह रहा हूँ। हाँ सर इनका जो डाउट है ना, बहुत बेसिक अलग सा डाउट है। कह रहा सी का बंदा है, यस सर, यस सर, बंदा सी का है और देना चाहते हैं ये डी के नीचे। इट डी इज के नीचे टोटली नॉट एग्जैक्टली सर, ना हाँ, नहीं नहीं, पॉसिबल, वही तो बोल रहा हूँ मैं, ये पॉसिबल नहीं है। पॉसिबल ही नहीं है। यस सर, यस सर, हाँ उदित सर, और यस सर, ये कुछ लोग जानबूझ के ऐसा करते हैं, और बाद में कंपनी को ब्लेम देते हैं कि कंपनी ने ये अच्छी तरह से हमारा नहीं, अवार्ड नहीं सर, दिया, हमारा मैच हो गया। ऐसे सर कुछ लेकिन ये कंप्लेंट्स हमारे पास सॉफ्टवेयर आते एक्सेप्ट ही नहीं करता ना ये। हाँ क्रॉस लाइन में सर नहीं होगा वो। एक्सेप्ट नहीं सर, यहाँ पे। सुनिए ना, हेलो, हाँ ये सॉफ्टवेयर है ना अपना, ये एक्सेप्ट ही नहीं करता है, क्योंकि मैंने ये करके देखा है, तो इसीलिए मैंने आपको एक क्वेश्चन डाला है आज। वही तो होता ही नहीं है ना, हाँ, होता ही नहीं ऐसा है, होता ही सॉफ्टवेयर नहीं है। वही एक्सेप्ट तो मैं बोल रहा हूँ करता नहीं आपको, है, इसलिए तो यहाँ पे मैंने कंपनी को हम दोष दे नहीं सकते ना सर। यहाँ पे इसलिए मैंने आपको कोड नंबर डाल के यहाँ पे समझाने की कोशिश की है। समझ में आया? यस सर, यस सर, थैंक यू सर। यस सर, वेलकम। अभी मेरे को बताओ कि अभी मेरे को ई को यहाँ पे देना है, या डी डी को यहाँ पे, या एफ यहाँ पे मैं लिखता हूँ। एफ को यहाँ पे प्लेस करना है, एफ को यहाँ पे प्लेस करना है, और एफ को मैंने डायरेक्ट सी को देना है। ठीक है, तो यहाँ पे एफ जो है, यहाँ पे एफ जो है, एफ का फॉर्म मुझे भरना है। तो एफ Yes, के sir. फॉर्म के ऊपर, ये जो एफ का फॉर्म है, इसके ऊपर रेफरेंस आईडी कौन सा आएगा, और अप्लाइन आईडी कौन सा आएगा, और उसकी पोजीशन कौन सी आएगी। आपको समझ में आया? अभी दूसरे बंदे को बोलने दो। यस सर, यस सर, ओके। जिसको समझ में नहीं आया उसको बोलने दो। कोई है बंदा जिसको समझ में नहीं आया? हेलो हेलो दोस्तों, डायमंड सर वो सर 8855 ये क्या होगा? रेफरेंस आईडी। रेफरेंस आईडी अपलाइन आईडी। हाँ 8855 ओके, रेफरेंस आईडी और अपलाइन आईडी अपलाइन आईडी वही आएगा, सेम 8855 और राइट साइड वही एक को ही बोलने दो, एक को ही बोलने दो। वही आएगा 8855 हाँ 8855 उसका क्या आएगा? अपलाइन आईडी वेरी गुड, राइट साइड और राइट साइड। वेरी गुड, राइट साइड। ऐसा जब आता है तो ये प्लेसमेंट परफेक्ट हो गई। सर मैं बोलूं क्या सर, इसमें है ना दो साइड होता है, फिर लेफ्ट या राइट। हाँ हाँ सर, दोनों हाँ। साइड मार आता है इसमें। जब तो वो स्पॉन्सर आता है ना राइट साइड में या लेफ्ट साइड में, आपने मर्जी से अपन लगा सकते हैं कोई भी बंदे को। कौन बोल रहा है? सर नाना वो बोलता है। नाना भाऊ, बराबर आहे ना? हो सर, बरोबर आहे। त्यांनी फक्त राईट बोलले, तिथं लेफ्ट किंवा राईट चूज करू शकतात असं त्यांना म्हणायचं होतं मला. हा ना, मग मला तेच सांगायचंय की मी जे कर्सर दाखवलाय ऍक्च्युअली रेफरन्स आयडीचा, तो कुठला यायला पाहिजे, माझा हाच कन्सर्न आहे, बस बाकी काय नाही. बरोबर आहे. हा, मला फॉर्म एफ वरती कोणतं पाहिजे होतं हेच बरोबर आहे.
बरोबर आहे. हा वरचा माणूस दोघं बाजूला लावू शकतात ते, असं मला म्हणायचं होतं हाँ त्यांना. हाँ बरोबर है। ओके। Yes. तो अभी इसके ऊपर किसी को डाउट है तो पूछो दोस्तों, क्योंकि ये बहुत जरूरी है। अगर इसको हम ऑनलाइन देखना चाहते हैं तो किसी का तो आईडी लगा के हम देख सकते हैं। बूटे सर, इट इज पॉसिबल? यस सर। हेलो सर, हेलो हाँ बोलो। सर नमस्कार, संदीप दवंडे बोलतो. हॅलो हाँ बोला। सर, याच्यामध्ये व्हाईट बोर्ड वरती जे आपल्याला लिहिण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी 8855 लिहिल्या गेलं आहे, त्याच्यामुळे मी हा. कन्फ्युज झालोय. तर मला असं वाटतं रेफरन्स आयडी मध्ये 2345 लिहायला हवं. 2345 रेफरन्स आयडी मध्ये तुमचं म्हणणं दोन्हीकडे ऍक्च्युली 8855 लिहिलं गेलेलं आहे, ते चुकून तर नाही लिहिलं गेलं. चुकून नाही लिहिलं गेलेलं सर, हे बरोबर लिहिलं गेलेलं आहे. कारण सॉरी काय सर, आहे, मला मग काय मी आहे कुठेतरी रेफरन्स confuse आयडी आणि अपलाईन आयडी. अपलाईन म्हणजे ज्याच्या खाली तुम्ही एफ टाकलाय तो अपलाईन आयडी, आणि ज्याचा माणूस बरोबर. आहे तो रेफरन्स आयडी. मग हा सीचाच माणूस आहे एफ, आणि त्याने स्वतःच्याच लेफ्टला लावून घेतलेला आहे. सॉरी, राईट लावून घेतलेला आहे. ओके ओके, आता क्लिअर झालं सर. थँक्यू झालं ना थँक्यू. clear? ओके ओके येस येस, क्लिअर झालं. थँक्यू व्हेरी मच. यायला पाहिजे सर, डाऊट यायला पाहिजे त्याचे. तर Thank you, आपल्याला thank you काही very much. समजलं जातंय असं आम्ही समजतो. हो थँक्यू सर. ओके. तर मी बोलू का सर? यांचं अजून एक कन्फ्युजन निघून जाईल. यांनी बरोबर तिथं काय झालं, बोलू का सर? 1 मिनिट. हा बोला सर, आता काय? हा सर, त्यांनी जर 8855 आणि खाली पण सेम आला, त्यांचं कन्फ्युजन असं पण होऊ शकलं, कारण खाली आहे ना सर आयडी नाहीये, म्हणून तो झालाय सर. त्यांना हे अच्छा. म्हणायचं मला. आणि ठीक तिथं जर एखादा आयडी राहिला असता, आता रेफरन्स आयडी व्यतिरिक्त युपीआय आयडी आला असता, म्हणजे अपलाईन आयडी आला असता दुसरा. ओके हा सर. ओके. हा, पण ओके. तिथं खाली आहे ना, तिथं कोणीच नाहीये, म्हणून सेम दोघं आयडी येतात सर, असं मला हा, म्हणायचं. आता मी तुमच्यासाठी अजून एक ड्रॉ करतोय, ते सगळं क्लिअर करून, आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण खरंच बरोबर आहे का आणि होतंय का बरोबर. ओके ना भाऊ? हा सर, बरोबर. हा, मित्रांनो हे खूप सोपं आहे जर समजून घेतलं तर. नाही समजून घेतलं तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. बरोबर कन्फ्युज झाला तर त्याला कोणी काही करू शकत नाही. नाही. थोडस वाकडं आलंय, पण हरकत नाही, समजून घ्या. आता समजा अशा पोझिशन असतील त्या ठिकाणी, याचे दोन, याचे दोन, याचे दोन, याचा एक, आणि अजून एक इकडे काढायचा, मी काढून देतो. हे दोन, हे दोन. ओके, आणि या ठिकाणी जो आहे तो एक यहाँ पे ह्या ठिकाणी लक्षात आलं. असं स्ट्रक्चर आहे फॉर एक्झाम्पल तुमचं मित्रांनो. फॉर एग्जाम्पल यहाँ पे ए है, यहाँ पे बी है, यहाँ पे सी है, यहाँ पे डी है, ई है, एफ है, जी है, आई है, जे है, के है, एल है, एम, एन, ओ, और यहाँ पे पी है. और इसको हम आईडी पे देते हैं. यहाँ पे आईडी हम यहाँ पे लिखते हैं, इसका आईडी यहाँ पे फॉर एग्जांपल के लिए एक आईडी हम देते हैं 2 3 4 ऐसा देते हैं, इसका देते हैं 4 5 6 ऐसा देते हैं, इसका 7 8 9 देते हैं, इसका 9 9 9 देते हैं, इसका 1 1 1 देते हैं, इसका 0 2 1 देते हैं, और इसका 2 3 2 देते हैं, और इसका 1 1 7 7 देते हैं, इसका 8 8 4 देते हैं, इसका 7 7 4 5 देते हैं, और इसका देते हैं. या नीचे की देने की जरूरत नहीं है, ठीक है. ऊपर आपको समझने के लिए बस हो गया इतना ही. यहाँ पे हम प्लेसमेंट का देख रहे हैं यहाँ पे, ठीक है.
तो अभी यहाँ पे मजे की बात ये है कि ये नंबर से हमें फिल करना है और ये जे को हमें यहाँ पे प्लेस करना है डी के नीचे। ये अभी आपको मेरा सवाल है, ठीक है। अभी यहाँ पे मुझे फॉर्म भरना है किसका? मुझे फॉर्म भरना है जे का फॉर्म भरना है। तो जे के फॉर्म के ऊपर रेफरेंस आईडी कौन सा आएगा, अपलाइन आईडी कौन सा आएगा और उसकी पोजीशन कौन सी आएगी, ये मुझे बताओ। तो आपको समझ में आया, समझ में आएगा। रेफरेंस सर आईडी बोलो। तो दोस्तों यहाँ पे रेफरेंस आईडी कौन सा आएगा जे के फॉर्म के ऊपर? 224 हाँ 224 234 यहाँ पे 224 क्या? 234 इसके ऊपर आएगा 234 और उसका अपलाइन आईडी का अपलाइन आयडी सांगू सर मी? 999 बराबर 999 आएगा और उसकी पोजीशन कौन सी आएगी? राइट 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 ये एकदम परफेक्ट हो गया। तो आपको समझ में आएगी रेफरेंस आईडी कैसा लगाना है, अपलाइन आईडी कैसा लगाना है, पोजीशन कौन सी देनी है, ठीक है। अभी हम यहाँ पे ये बराबर आ गया। अभी हम दूसरे का देखते हैं। यहाँ पे हम दूसरे का देखते हैं ट्रायल के लिए। उद्दार सर, अभी यहाँ पे हम क्या करते हैं, ऐसा करते हैं कि सी से हम डायरेक्टली ओ का फॉर्म भरते हैं। अभी मुझे बताओ कि अगर मुझे ओ का फॉर्म भरना है तो ओ के फॉर्म के ऊपर रेफरेंस आईडी कौन सा आएगा और अपलाइन आईडी कौन सा आएगा और पोजीशन 234 सर मी सांगते 234 रेफरन्स आयडी आणि 232 अपलाइन आयडी आणि पोझिशन येईल मॅडम आता सांगा हा 234 रेफरन्स आईडी, अपलाइन आईडी 232 रॉन्ग आहे ना सर, रॉन्ग आहे. एक मिनिट बाकी कोणी बोल नका। चुकलं रॉंग आहे 789 रेफरन्स आयडी. तुम्हाला येतं माहिती आहे पण नवीन व्यक्तीला येते का नाही हे चेक करायचं, तुम्ही सांगू नका मध्ये। बरोबर. आणि राईट साइड आणि राईट साइड। मॅडम तुमचा अपलाइन कोण आहे? लेफ्ट साइड अपलाइन कोण आहे तुमचे? देशपांडे देशपांडे। सर आणि देशपांडे तुम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये आहात? होले सर हा होले माणिक होले सर. आणि खोले सर। बघा मॅडम आता ह्यामध्ये तुमचं जे प्लेसमेंट आहे ना पूर्णपणे चुकलेलं आहे। बर ते पूर्ण चुकलेलं आहे। कसं चुकलेलं आहे मी तुम्हाला सांगतो। हॅलो सर मी सांगू का? हा कोण सांगणार? रेफरन्स या आयडी ठिकाणी रेफरन्स आयडी ज्याचा जो हा मी पॉइंटर हे करतोय हा रेफरन्स आयडी हा यायला पाहिजे सी चा म्हणजे 789 हा 789 रेफरन्स आयडी यायला पाहिजे रेफरन्स आयडी आणि ह्या ठिकाणी लाईन बी आयडी चा 232 लेफ्ट साइड आहे ती पण लेफ्ट साइड यायला पाहिजे। 232 लेफ्ट. अपलाइन आयडी बरोबर आलाय, अपलाइन आयडी बरोबर आलाय पण तुमचा रेफरन्स चुकला आणि पोझिशन चुकली। ओके 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 चुकीचं होऊ शकतं आणि तुम्ही ओके प्लेस करणार आणि परत तुम्ही चुकीचं क्लेम करणार किंवा तुम्ही चुकीचं म्हणणार की माझं गलत झालं, मला लॉस झाला असं होतं। त्याच्यामुळे आता हे जर परफेक्ट ओके याचा रेफरन्स आयडी कोणता आहे? रेफरन्स आयडी आहे 789 माने सर इन शॉर्ट हॅलो माने सर हा बोला सर। मान्य सर इन शॉर्ट असं सांगा ज्या आयडीच्या खाली आपल्याला नवीन आयडी मॅप करायचा आहे तो आयडी रेफरन्स आयडी आला पाहिजे, सिंपल। नाही सर, ज्या आयडीच्या खाली म्हणजे तो अपलाइन आयडी झाला। नाही रेफरन्स आयडी आपण करतो तो रेफरन्स आयडी म्हणजे वरती असतो सर. जेनॉलॉजी ऑफ डायरेक्ट्स मध्ये ज्या आयडीच्या खाली नवीन आयडी मॅप करायचा आहे तो वरचा आयडी रेफरन्स आयडी आला पाहिजे डायरेक्ट्स मध्ये, जेनॉलॉजी ऑफ डायरेक्ट्स मध्ये। हा डायरेक्ट मध्ये पण त्याच्या आधी बायनरी मध्ये समजलं पाहिजे ना।
हे ऑटोमॅटिक हा, हा, डायरेक्ट हा. जाणार हो आहे. हो हो Software हो आपलं करेक्ट automatic करेक्ट आहे. करेक्ट 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 बरोबर करेक्ट आहे ना, सॉफ्टवेअर आपलं ऑटोमॅटिक होत आहे, तिथं आपल्याला काय करायची गरज नाही. इथं बायनरी तुम्ही चुकला की तिकडे पण चुकला. करेक्ट एकदम करेक्ट करेक्ट करेक्ट. हा हा. तर इथं जे प्लेसमेंट आहे 789 हे रेफरन्स आयडी बरोबर येतोय आणि अपलाईन आयडीचा प्लेसमेंट येतोय 232 232 आणि पोझिशन कुठली येते? आणि लेफ्ट. हा, असं ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचं 100% हे प्लेसमेंट बरोबर. ओके हा. झालं. ओके सर. ओके. ओके, समजलं? थँक्यू. ओके सर. थँक्यू सो मच सर. आता अजून एक मी शेवटचं तुम्हाला समजण्यासाठी अजून एक मी इथं ड्रॉ करतोय की फॉर एक्झाम्पल इथं डायरेक्ट याला प्लेस करायचं आपल्याला. बी वरून के ला आपल्याला प्लेसमेंट द्यायची. ओके, तर आता इथं के चा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता मला सांगा रेफरन्स आयडी कोणता येईल, अपलाइन आयडी कोणता येईल, पोझिशन काय येईल? हॅलो, 456 रेफरन्स आयडी 4.6. रेफरन्स आयडी 456 एक जण कोण अपलाइन सांगाल आयडी तेच बोला. 111 हे का कन्फ्युजन करू नका, एक जण बोला म्हणजे सगळ्यांना समजेल. अपलाइन सर मी बोलू का? 111 हा सांगा मॅडम. रेफरन्स आयडी हा एक मिनिट, हं. कोणता येईल? रेफरन्स आयडी 456 456. ओके, अपलाइन आयडी 111 111. ओके, पोझिशन? आणि पोझिशन लेफ्ट येणार सर. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर हे अगदी बरोबर मॅडमने सांगितलेलं आहे. असं असेल तर ते एकदम ओके असणार आहे. एकदम बरोबर सांगितलं मॅडम. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं हे रेफरन्स आयडी, अपलाइन आयडी, पोझिशन कशा द्यायच्या? हो सर. हा, हे लक्षात येणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हे जर लक्षात नाही आलं तर मग सगळा पुढं कन्फ्युजन वाढत जातं आणि आपल्याला जर कन्फ्युजन करून न घ्यायचं असेल तर हे खूप शिकणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, हे जर तुम्ही शिकला व्यवस्थित तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. आणि हे जर नाही शिकला तर तुम्हाला कायम अपलाईनच्या भरोश्यावर राहावं लागतं. अपलाईन कधी येतील, अपलाईन माझं जॉईनिंग कधी लावतील, है ना? ओके, चालेल मीटिंग. हॅलो. हा मित्रांनो, आता एक नवीन तुम्हाला थोडस कन्फ्युजन साठी मी एक विचारतो या ठिकाणी की आपल्याला जर जॉईन करायचं असेल फॉर एक्झाम्पल याच ठिकाणी, तर आता मला या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जो व्यक्ती जॉईन करायचा आहे त्याचं नाव आहे X किंवा Y किंवा Z हा व्यक्ती आहे. ह्या Z व्यक्तीला मला मी डायरेक्ट एनी स्पॉन्सर केलाय. फॉर एक्झाम्पल एनी स्पॉन्सर केलाय आणि मला जेच्या खाली प्लेस करायचं आहे. तर आता मला ह्या झेडचा फॉर्म भरायचा आहे. झेडचा फॉर्म भरायसाठी रेफरन्स आयडी कोणता येईल? 234 234 ओके, 123 अपलाइन आयडी 123 ओके, लेफ्ट साइड. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही परफेक्ट झालात. सगळ्यांना समजलं मित्रांनो? अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या फॉर्म वरती रेफरन्स आयडी, अपलाइन आयडी, पोझिशन जर प्लेस केली तर तुमचं फॉर्म चुकण्याची आवश्यकता नाही. तुमचं अगदी परफेक्ट जॉईनिंग होईल. म्हणजे तुमच्या खाली 100 लोक आले तर तुम्ही कुठलाही माणूस कुठेही टाकू शकता. आता हे जे प्लेसमेंट झालेले हे प्लेसमेंट तुमच्या डायरेक्ट येते. रेफरन्स आयडी म्हणजे डायरेक्ट आपल्याला जनरेशनला डायरेक्ट येते. एवढं लक्षात ठेवा. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर आता विचारा. कोण बोलतोय? काय म्हण? मला
विचारायचं होतं हा विचारा विचारा. नाही. सर सपोज आपल्या हातनं चूक झाली तर एडिटचा ऑप्शन असतो का? नाही, म्हणून तर हे सगळे खटाटोपी आहेत. एकदा चूक झाली, एकदा आयडी रेड झाला की परत तो ग्रीन होत नाही. ओके. हा ओके. ऑप्शन नाही. ते पण सांगा सर, 4 दिवसात रेड होऊन जातो. हो ना. तर काय म्हणताय की ज्यावेळेस आपण रेफरन्स आयडी, अपलाइन आयडी आणि पोझिशन ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो, लॉग इन करतो, पैसे भरतो फ्रँचायझी मध्ये, तिथून बॉटल घेतो, हो ना, त्याच्यामध्ये फ्रँचायझी वाल्यांनी तो आयडी 4 दिवसाच्या आत ग्रीन केला पाहिजे, नाहीतर तो रेड होतो. फ्रँचायझी वाल्याकडे आपण 4 दिवसाच्या आत जाऊन पैसे बॉटल घेणं, त्यांना आपला कोड नंबर सांगणं, आयडी नंबर सांगणं, हे आपलं काम आहे. आणि ते करून घेणं पण आपलं काम आहे. मित्रांनो, अजून काय ह्यात शंका आहे का? नो सर. सर हॅलो. बोला. हा सर. हा हजारे मॅडम बोलतोय. हजारे मॅडम. सर आता जे तुम्ही सांगितलं की इथं रेफरन्स आयडी बदलणं फार महत्वाचं आहे. अपलाइन आयडी आणि पोझिशन नॅचरली सॉफ्टवेअरला येतेच आहे. नाही, अपलाइन आयडी आपण चेंज करू शकतो, रेफरन्स आयडी पण आपण चेंज करू शकतो आणि पोझिशन पण आपण चेंज करू शकतो. आपल्यावरती आहे सगळं. सॉफ्टवेअर फक्त ते घेणार, ऍक्सेप्ट करणार. तिथं काही फिक्स नसतं. सर जेव्हा आयडी फॉर्म करण्यासाठी आपण रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी आता मी हे केलेलं आहे, रेफरन्स आयडी चेंज केला आणि अपलाइनच्या खाली मला टाकायचं आहे त्या ठिकाणी म्हणजे तिथे नॅचरली अपलाइन आयडी नंबर पण येतोय आणि पोझिशन पण येते. मला त्याच ठिकाणी तो फॉर्म करायचा आहे. कन्फर्म आहे माझं. कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही जिनॉलॉजी मध्ये जाता, जिनॉलॉजी मध्ये ज्यावेळेस गेला त्यावेळेस तिथं जे फिल इन द ब्लँक हे असतं ना, ज्यावेळेस तुम्ही किंवा आयडी तिथे क्लिक केलं की तो फॉर्म ओपन होतो. म्हणजे तुम्ही ज्याच्या खाली क्लिक करता तो अपलाइन आयडी ऑटोमॅटिक येतो तिथं. ज्याच्या खाली क्लिक केला आहे. आणि सर जो आयडी रेड झाला समजा, तुमचा हा एखादा आयडी झाला का? तर रेड झाला असेल. बॉक्स नव्हतेच. पहिला प्रश्न क्लिअर झाला का? नव्हते बॉक्स. हो सर. हो. बोला सर. आणि जर एखादा आयडी रेड झाला आणि त्याच्या खाली आपल्याला परत एखादा आयडी काढायचा असेल तर तो बायनरीला रेड झालेला आयडीचा काही फायदा काहीच नाही. काही काउंट होत नाही. तो काउंट होत नाही. म्हणजे मग आपल्याला लेगच बदलावी लागणार आहे. नाही, त्याच्या खाली डायरेक्ट तिथं बॉक्स नव्हते. हॅलो हजारे मॅडम बोला आता. हा सर. हा सर, एखादा आयडी जर रेड झाला तर समजा इथं झेडचा आयडी आहे आणि तो रेड झाला आणि मला झेडच्या खालीच राईट साइडला आयडी काढायचा आहे. ओके. कारण बायनरी इन्कम पण मला बघणं महत्वाचं आहे. बायनरीचा. अगदी बरोबर. आता तुमचं म्हणणं आहे हा आयडी आहे, हा रेड झालाय, बरोबर आहे? हो. आणि ह्याला तुम्हाला याच्या खाली डी आयडी रेड झाला. ह्या ठिकाणी जो हा आयडी आहे, हा आयडी तुम्हाला प्लेस करायचा आहे आणि तो प्लेस करायचा आहे. केला तुम्ही प्लेस, हा आयडी डायरेक्ट बी ला काउंट होतो. मॅडम, हा जो आयडी आहे हा डायरेक्ट बी ला काउंट होतो. बायनरी मध्ये काउंट होतो ना. हा इथं रेड जरी दिसत असेल तर बी ला तो काउंट होतो. ओके. ओके. त्याची मग लेफ्ट राईट केली तर सर त्याचं काउंटिंग हे आपल्या डीला त्याचं बेनिफिट आपलं बायनरी इन्कम मध्ये मिळेल का? डीला नाहीच मिळणार ना. हा तर रेड आयडी झालाय ना, हा म्हणजे उडूनच गेलेला आहे. ह्याला काहीच मिळणार नाही. ह्याचं बेनिफिट बी ला मिळणार आहे वर. ओके. ओके सर, एक मिनिट. बोला सर. क्लिअर झालं. हॅलो, एक मिनिट बोलू का? बोला ना.
सर मला एक म्हणायचंय, हा डी जर रेड झाला, हॅलो, डी जर रेड झाला आणि मी डीला समजा इकडं राईटला जर ई टाकलाय, तर मला एक म्हणायचं, ई टाकलाय तर याचं जे बायनरी मॅचिंग होत नाही ना सर? कशाचं? इथं डी चा तो 5 झाला म्हटलं, हेच गेलं ना माझं. आय टाकलाय ना, काय आय इथं तुम्हाला काउंट होतो, या ठिकाणी आय काउंट होतो का? होतो का? तेच मी सांगतोय. ओके. हे जरी डी इथं ओके तुम्हाला सर, ओके, थँक्यू सो मच. खालचं वर काउंट होतं सॉफ्टवेअरला. हॅलो, गुड इव्हनिंग सर. अच्छा, ओके. हॅलो. हा, गुड इव्हनिंग मॅडम. सर मला एक बोलायचं आहे सर. गुड इव्हनिंग सर. हॅलो मॅडम बोला. सर, तुम्ही हे जर कोणाचं तरी ओपन करून जर लाईव्ह दाखवलं, म्हणजे एक्झाम्पल मिळेल, जर कोणाची आयडी ओपन करून दाखवलं तर. रेड झालेली का कुठेतरी पॉसिबल आहे का? हॅलो माने सर. हॅलो माने सर. हा बोला. असं मला विचारायचं होतं की आता झेड जर रिपर्चेस केलं तर त्याचे बीबी ए ला आणि झेड ला सेम मिळणार की कसं? म्हणजे काय म्हणला? झेड आहे ना, झेड पण केलं दोघांचे बीबी ए ला सेम मिळणार का? मॅडम तुमचा आवाज क्लिअर नाही. हॅलो. हा आता येतोय, बोला. हॅलो, येतोय आवाज सर? सर झेडनी जर रिपर्चेस केलं आणि बी ने पण रिपर्चेस केलं, या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी दाखवतो. ह्या झेडनी तुम्ही म्हणताय ना, हा झेडनी रिपर्चेस केलं आणि हॅलो, हा बी पण झेड आणि बी ने, झेड आणि बी फॉर बॉल. रिपर्चेस केलं तर सेम पॉइंट मिळणार का एला? हो, बीबी सगळे मिळणार, सगळे काउंट होणार त्याला. ओके. एच्या खाली जेवढ्याने सर कुदळे बोलतोय. हा बोला सर. सर डी रेड झाला, परत रेड करा ना एकदा. बर. डी रेड करा सर. ओके. डी रेड केला. ओके. डी हा बी च्या खाली डी होता. बी च्या खाली डी. हा डी रेड झाला. ओके. आणि नंतर एनी जर आयला आणलं, ओके, बीच्या खाली आयला आणलं, हा, तर आयचे बेनिफिट बी ला काय मिळणार? आईला आणलं, बरोबर. ए ला आयला आणलं, एनी आयला आणलं, बरोबर, डीच्या खाली. बरोबर, डीच्या खाली. तर आयचे बेनिफिट डी ला काय मिळणार? नाही, बी ला. हा, बी ला हे जे काय रिपर्चेस करेल, आयनी जे काय रिपर्चेस करेल ते सगळे बेनिफिट या ठिकाणी त्याला मिळणार आहेत, बी ला मिळणार आहेत. नाही सर, नाही ना, बेला रिपर्चेस नाही मिळणार, बेला बायनरी मिळेल. तर आयनी जेवढे जॉईनिंग करेल ते सगळे जॉईनिंग बी ला काउंट होतील, त्याच्या लेफ्ट साइडला. रिपर्चेस करेल ते सगळे काउंटिंग ए ला होईल. ओके सर. रिपर्चेस बी ला काउंट होणार नाही. बरोबर, ठीक आहे सर. ओके. तर मित्रांनो, आता आपण लाईव्ह येऊया. आम्ही स्टॉप करतो स्क्रीन शेअरिंग डायरेक्टली. आता काही लोकांचे म्हणणं आपण ऐकून घेऊया या ठिकाणी, की काय त्यांना वाटतं, कसं वाटतं, काय शिकले, आजपर्यंत शिकले होते का नाही, किंवा आजपर्यंत कळलं होतं का नाही, कळलं होतं तर अपलायमेंटला का विचारताय. ओके. तर बऱ्याच जणांचे डाऊट क्लिअर झाले असतील या ठिकाणी. मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी जी पाठशाळा चालू केली, याचा एकच उद्देश आहे की आपल्याला प्रत्येक पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. एका तासात सगळा प्लॅन सांगून होतो, पण एका तासात आपल्या डोक्यात किती जातं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आपल्याला प्लॅन अंडरस्टँड झाला पाहिजे.
प्लॅन पूर्णपणे उतरला पाहिजे, ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. प्लॅन जर आपल्याला लक्षातच नाही आला तर काही उपयोग होणार नाही. म्हणून प्लॅन आधी लक्षात घ्या. प्लॅन खूप सोपा आहे आणि ह्याच्यासारखा सिंपल प्लॅन आजपर्यंत मी तरी बघितलेला नाही. तर कुणाला काही म्हणणं असेल तर मांडावं. आपल्यासाठी प्लॅटफॉर्म ओपन आहे. येस सर, अभिजित सर. सर सगळ्यांचेच कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झालेत आणि तुम्ही जे उदाहरण दिलेत आणि ते उदाहरणामुळे ते सगळ्यांचं सोपं झाल्यामुळे लक्षात आलं आणि लोकांचं जम्बलिंग होऊ लागलं. तुम्ही सगळं क्लिअर केलं सर. बहुत बढिया सर. थँक्यू सर. थँक्यू. तुम्हाला काय म्हणणं आहे? डायमंड असतील तर डायमंड, रुबीज असतील तर त्यांनी आपली मतं सर मैं बोलना चाहती हूँ. हाँ बोलिए. तो बोलिए मैडम. मैंने आधी मीटिंग अटेंड की है, आधे में ज्वाइन किया. पर ये समझ में आया कि भाई आज जो लीडर्स हैं काम कर रहे हैं, कैसा कर रहे हैं, और प्लस उनकी अपलाइन डाउनलाइन के साथ कैसे चल रही है और क्या सिखा रही है, सब समझ में आया. और ज्वाइनिंग का जो है आज जैसे सिखाया वो सुपर था कि जिन्होंने आज तक कभी ऐसे खुद होके नहीं किए वो आज कर पाएंगे ज्वाइनिंग. बहुत बढ़िया. थैंक यू सो मच. यही हम चाहते हैं मैडम, यही चाहते हैं कि आप खुद ब खुद ज्वाइनिंग कर रहे हैं विदाउट अपलाइन सपोर्ट. अपलाइन तो आपके साथ हमेशा रहेगी, लेकिन आप अगर इंडिपेंडेंट होते हैं तो इस बढ़िया बात नहीं होती. थैंक यू मैडम. यस सर. बोलिए. बोला कोणाला बोलायचं? अरुंधती मॅडम बोलायला उत्सुक आहेत असं वाटतंय. नाही सर, कसं बायनरी आणि जनरेशन प्लॅन इतके सुंदर प्लॅन आहेत सर आपल्या कंपनीचे आणि दोन्ही प्लॅन मधला इन्कम हा फार सुंदर आहे. जेव्हा आपण आयडी स्ट्रक्चर काल जसं दलगटे सरांनी सांगितलं की सगळे 13 आयडीचं स्ट्रक्चर आपलं पहिलं असावं आणि त्याच्यानंतर बाकीचं फॉर्मेशन आपण करू शकतो. बरोबर. आणि त्या स्ट्रक्चर मध्ये जर आपण बायनरी आणि जनरेशनला प्लॅन केले आणि त्याप्रमाणे आयडी फॉर्म केले तर खूप सुंदर इन्कम ह्याच्यातला आहे. आणि ठीक आहे, फर्स्ट लेग सेकंड लेग झाले, पण थर्ड लेगला जेव्हा आयडी एखादा अदर डायरेक्ट लेगला लागतो तर त्याचा एक थोडासा हे होतं, म्हणजे तिथे इन्कमला थोडासा प्रॉब्लेम होतो. पण जेव्हा आपण फोर्थ लेग काढून आपण परत तिथे जॉईनिंग करतो तर त्याचा पण बेनिफिट खूप चांगला मिळतो, म्हणजे मल्टिपल आयडी. अगदी बरोबर. तर इथं फॉर्मेशन करताना ते फार महत्वाचं आहे आणि मस्त आहे सर. म्हणजे प्लॅन खूप सुंदर आहे. प्लॅनवर जर आपण काम केलं तर एकदम बेस्ट प्लॅन आहे धन्वंतरीचा आणि तो आज अजून तुमच्यामुळे क्लिअर झाला सर. थँक्यू. ऑलरेडी तुम्हाला नितीन सरांनी सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही कन्फ्युजनच राहिलेलं नाहीये. ओके नितीन सर. येस सर. येस सर. एक अजून असं विचारायचं होतं, हा जो आपण प्लॅन सांगतो याच्यामध्ये जे जॉईनिंग करायचं, आज जॉईनिंग आपली मीटिंग आहे, जॉईनिंग मध्ये आपल्या नेटवर्क मार्केटिंगचे काही नियम पण आहेत. उदाहरणार्थ जर एखाद्या घरामधला एखादा व्यक्ती आपण जॉईन केला असेल तर त्याच्या कुटुंबाचे बाकीचे लोक त्या कुटुंबात जॉईन करावं की बाजूला कुठे केले चालेल, याच्याबद्दल थोडंसं सर बोलावं. तर माझं असं म्हणणं आहे, अगदी बोटे सरांनी चांगला पॉईंट या ठिकाणी आठवण करून दिलेली आहे. कधी कधी काय होतं मित्रांनो, एकाच गावामध्ये आपण 2-2, 3-3 लेग ओपन करतो. हे जरासं कान उघडे ठेवून ऐका, डोळे उघडे ठेवून ऐका, खूप महत्वाचं आहे, कारण हे आम्ही 12 वर्षात अनुभवलेलं आहे. तर आपण काय करतो, उत्साहाच्या भरात एकाच गावामध्ये 2-2 लेग टाकतो आणि एकाच घरातली लोक 2 लेग मध्ये प्लेस करतो. तर कृपया असं करू नका. या ठिकाणी स्नॅचिंगचा प्रकार होऊ शकतो, या ठिकाणी कुणाचीच ग्रोथ होत नाही. म्हणजे मला काय सांगायचंय की फॉर एक्झाम्पल मामा जॉईन झालेला असेल तर आणि त्यांचा भाचा असेल तर त्यांना एकमेकांना एकाच्या खाली एका टाका. एकाला मामाला लेफ्ट साईडला, भाच्याला राईट साईडला असं टाकू नका आपल्या फायद्यासाठी, कारण त्या ठिकाणी ग्रोथ होत नाही. एकाच घरातली लोक एकाच ठिकाणी टाका, एकाच गावातली लोक एकाच लेग मध्ये टाका, तर त्या ठिकाणी एकोपा राहील. एकोपा राहिल्यानंतर बिझनेस जास्त ग्रो होईल. नाहीतर काय होतं, हा म्हणतो मला काय फायदा आणि तो म्हणतो मला काय फायदा,
मग त्याच्यामुळे काय होतं, तिथं धन्वंतरीचा ग्रोथ वाढत नाही, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपलाही ग्रोथ त्या ठिकाणी होत नाही. तर असं न करता एकाच गावातली एकाच घरातली लोक एकाच्या खाली एक टाका, जेणेकरून प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. येस नितीन सर. येस सर, थँक्यू व्हेरी मच सर. खूप छान डिस्कशन झालं. मला असं जाणवलं की बरेचसे जे काही जुने लीडर आपले आहेत त्यांचे जे काही कन्फ्युजन आहेत ते आता याचा अर्थ असा आहे की जेव्हा लीडर्स प्लॅन सांगत असतात तेव्हा कदाचित यांचं लक्ष नसतं. बरोबर. दुसरी गोष्ट, अनेक ज्या मीटिंग होतात ट्रेनिंग प्रोग्राम एलडीपी याच्यामध्ये यांचं प्रॉपर लक्ष नसतं. आणि जेव्हा जेव्हा ह्यांना विचारलेलं असतं किंवा तुम्हाला काही शंका आहेत का, तर मीटिंग मध्ये हे कुणीच उभारून बोलत नाहीये किंवा शंका विचारत नाहीये. जसं आज झूम मीटिंग वरती ते प्रश्न विचारतायत कारण ते समोर नाहीयेत, परंतु बरोबर. समोरासमोर प्रश्न न विचारण्यामुळं त्यांच्या मनामध्ये प्रश्न दडून राहिले आणि ते हा. आज कुठे हळूहळू बाहेर पडतायत. बरोबर आणि बरोबर. हे प्रश्न बघा, आता माने सर ज्यावेळेस तुम्ही आम्हाला 12 वाजे तुम्ही शिकवत होता प्लॅन, त्यावेळेस आम्ही हा. तुम्हाला प्रश्न करायचो, आमचे डाऊट्स क्लिअर व्हायचे आणि म्हणून आम्ही आज घडलो. खरंय. तसं इथून पुढच्या लीडरनी जर घडायचं असेल तर तुमच्या मनात कुठलाही प्रश्न राहता कामा नये. कारण प्रश्न मनात ठेवून तुम्ही जर बिझनेस करायला गेला तर ती सक्सेस रेट कमी राहतो. तर स्वतःचे प्रश्न सगळे क्लिअर करून घ्या. नवीन येणाऱ्या माणसाच्या मनात 2-3 महिने प्रश्न 100% राहणार आहेत. परंतु जुन्या व्यक्तींच्या जो पल झालाय किंवा रुबी झालाय यांच्या मनामध्ये प्लॅन बद्दल डाऊट राहिलाच नाही पाहिजे. कारण पल झाला म्हणजे तो एक लीडर झालेला आहे, रुबी झाला म्हणजे तो लीडर झालेला आहे. डायमंडच्या तर विषयच नाही, तर प्रश्नच विचारू शकत नाही कारण त्याला सगळे प्रश्न उत्तर त्याला स्वतःला द्यायची असतात. त्यामुळं पल रुबीने प्लॅन देणं शिकलं पाहिजे. जर पल रुबी जर थोडेसे अर्धवट राहिले तर त्यांची येणारी टीम शिकणार कोणाकडनं. बरोबर. म्हणून अशा पद्धतीचं ट्रेनिंग आज खूप महत्वाचं होतं. माने सरांनी खूप चांगला डिसिजन घेतला. भले झूम मिटिंगच्या माध्यमातून का होईना, परंतु प्रश्न उत्तर चालली. काही प्रश्न मी पाहतो की काही प्रश्नांची उत्तर खरोखरी पर्सनल लीडरनी घेऊन बसलं पाहिजे होतं. स्वतःहून लोकांनी ती तयारी दाखवली नाहीये, सिनियरला विचारलं गेलं नाहीये किंवा विकली मीटिंग ट्रेनिंग प्रोग्राम हे खूप कमी झाले किंवा हे खूप अटेंड केले नाहीत लोकांनी. स्वतःची कारणं सांगितली असतील, मीटिंग प्रोग्राम अटेंड नसेल केलेलं, प्लॅन प्रेझेंटेशन कमी झाले, प्रोडक्ट ट्रेनिंग जास्त झाले, प्लॅन प्रेझेंटेशन कमी झाले आणि नेटवर्क इंडस्ट्री मध्ये प्लॅन प्रेझेंटेशन जास्तीत जास्त व्हायला हवंय ते झालेलं नाहीयेत. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला प्लॅन प्रेझेंटेशन जास्तीत जास्त झाली पाहिजे तर आपली टीम ग्रो होणार आहे. विटॅमिन एम हे खूप महत्वाचं आहे आणि विटॅमिन एम मिळवण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर, बिझनेस प्लॅन, आपले सगळे डाऊट्स क्लिअर झाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये प्रगती करू शकत नाहीये. त्यामुळं आजची जी मीटिंग झाली ना, मी तर म्हणतो प्रत्येक लीडरनी आपले स्वतःचे काही 10-5 लीडर घेऊन बसलं पाहिजे आणि त्या प्लॅनची पोस्टमॉर्टेम केलं पाहिजे. ज्या सिनियर लीडरला घेऊन बसलाय तुम्ही, पोल, रुबी, डायमंड, ज्याला पूर्ण प्लॅन माहिती आहे, अशी प्रश्न उत्तर जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी घेऊन बसला तर निश्चित सर्वच लोक आपली प्लॅन द्यायला तयार राहतील आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खरं नेटवर्क मार्केटिंग सुरू होईल. कारण आतापर्यंत मी पाहतोय की खरं नेटवर्कचं काम होत नाहीये. लोक रिझल्ट चांगला आहे म्हणून वापर करतायत, युजर आहेत म्हणून बिझनेस होतोय आणि काही 10% लोक आहेत की जे नेटवर्किंग करतायत. तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्त ग्रो का होणार आहे, तर हेल्थ इंडस्ट्री, ऍग्री इंडस्ट्री ग्रोईंग मध्ये आहे. आपल्या कंपनीचे नाव मोठं झालेलं आहे. आपल्या कंपनीचे सगळ्या प्रकारचे आता पुरावे उपलब्ध झालेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना संधी आहे. त्यामुळे आपण जर थोडं अर्धवट राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये मागून कोणतरी ज्ञान घेईल आणि पुढे जाईल. त्याच्यापेक्षा प्रत्येकाने काळजी घ्या, स्वतःचं नॉलेज अपडेट करा. अशा प्रकारच्या ट्रेनिंग मधून आता माने सरांसारखे दिग्गज व्यक्तिमत्व जे खूप अनुभवी आहेत त्यांचं मार्गदर्शन आपण आज घेतोय आहे. तसं तुमच्या टीम मधले जे काही असे ऍक्टिव्ह जर लीडर तयार झाले तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठे मोठे लीडर तयार होतील आणि तेव्हाच तुमचा बिझनेस चांगला वाढू शकतो. आज आपल्याला माने सरांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु या कारणाने ऐकून ह्या कारणाने सोडून द्यायची भूमिका आता बंद केली पाहिजे. जे सांगितले ते लक्षात ठेवलं पाहिजे. संध्याकाळी मीटिंग संपल्यावर तुम्ही कागदाला घेऊन बसलं पाहिजे, पुन्हा एकदा आपण त्या गिरवलं पाहिजे की असं काय होतं तसं काय होतं आणि काय जर अडचण आली तर सिनियरला विचारलं पाहिजे. स्वतःची डाऊट क्लिअर करा, स्ट्रक्चर चांगलं बसवा आणि एकदा स्ट्रक्चर चांगलं बसलं तिथून पुढे फक्त ऍक्शन प्लॅन वर द्या. ऍक्शन प्लॅन वर बिझनेस करत असताना अप अँड डाऊन येत राहणार. हा व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये कधी जोरात कधी हळू कधी आपल्याला फक्त सातत्य ठेवायचं आहे. कंटिन्यू सातत्य ठेवलं तर ह्या बिझनेसमध्ये खूप ग्रोथ आहे. नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये असे लीडर खूप मुश्किलीने मिळतात की जे 12-13 वर्ष 14 वर्ष एकाच इंडस्ट्रीमध्ये खूप टिकून काम करतात. तुम्ही आसपास जर पाहिलं असेल तर 6 महिने वर्ष 1.5 वर्ष काम केलेले लोक लीडर भेटतील तुम्हाला आणि तुम्ही त्यांचं कदाचित ऐकचाल. आज माने सरांसारखे आज दिग्गज व्यक्तिमत्व
आज तुमच्याशी जे शेअर करतायत तर त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये जी ताकद आहे, तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये जर आपण खूप छान पद्धतीने शिकलो, भविष्यात आमच्यासारखे पण तयार होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक असे लीडर तयार करायचे आहेत. स्वतःचे डाऊट्स क्लिअर होण्यासाठी हा प्लॅन पूर्ण समजून घ्या. आपल्याला रोजचे जे 9 वाजता मीटिंग होते ना, ते खरोखर आता समजलं की 9 वाजता 100 लोक बसतात, दिवसभरामध्ये लोक कमी बसतायत. संध्याकाळच्या माइंडमध्ये आपल्याला दिवसभराचा ताण असतो, त्या ताणामध्ये सुद्धा आज आपण एवढे ऍक्टिव्हली काम करतो. तर मी सर्वांचं अभिनंदन करतो. बुटे सरांचं अभिनंदन करतो, माने सरांचं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन की तुम्ही आज 100 पेक्षा जास्त लोक खूप इच्छेने बसलेले आहात आणि आम्हाला असं कळलं ह्या लोकांची इच्छा आहे, यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तुमच्या भविष्यातले काही अडचणी असू द्या, आम्ही सर्व लीडर तुमच्या पाठीशी आहोत. कुठलीही अडचण असू द्या, प्लॅन बद्दल असू द्या, प्रोडक्ट बद्दल असू द्या, कंपनी बद्दल असू द्या, तुमच्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो अपलाईन आणि डाऊनलाईनचा. दोन्हीला सगळ्याला बरोबर करून आपण बरोबर जाऊया. धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद. मिस्टर समीर लाट सर. तुमचं माईक अनम्यूट करा. येस सर. मिस्टर लट, आदरणीय माने सरांच्या डाऊनलाईन मध्ये मला सौभाग्य आहे की माने सरांचा मी डाऊनलाईन आहे आणि त्यांच्या कृपेमुळे मला बऱ्यापैकी त्यांनी समजून सगळं सांगितलंय, काही अडचणी आल्या नाही. मी जेवढ्या जिज्ञासेने त्यांच्याकडनं विचारून घेतलं, समजून घेतलं, प्रत्येक लिडरने जर समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या डाऊनलाईनला समजून सांगायला सोपं पडेल. कारण जोपर्यंत तुमचे डाऊट क्लिअर होतं तुम्ही दुसऱ्याला काही डाऊट क्लिअर करू शकत नाही. तर तुम्हाला एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायची तुम्हाला पहिलं ते समजून घेता आलं पाहिजे. तर प्रत्येक लिडरला विनंती आहे की तुमचे काही डाऊट असतील तुमच्या अपलाईनला जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत विचारून घ्या आणि शिकण्याची भूमिका ठेवा. नक्कीच तुमचा बिझनेस जोरात होईल. माने सरांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी खूप उत्तम प्रकारे सगळ्यांचे डाऊट क्लिअर केलेत. बऱ्याच लोकांना अजून इतके वर्ष काम करून पण एक प्रॉब्लेम होते, कन्फ्युजन होतं, आज ते क्लिअर झालं असं मला वाटतंय. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. धनंजय सुतार सर. सर, आताचे आपलं हे जे 9th सेशन चालू झालंय धन्वंतरी की पाठशाळा, ही खूपच गरजेची होती. आतापर्यंत बरेचसे जे आपले लिडर्स आहेत हे जे आता प्लॅन मध्ये छोटे मोठे जे म्हणजे काय चेंजेस आता तुम्ही सांगितले किंवा लोकांचे जे प्रश्न होते, बऱ्याचशा चांगल्या लिडर्सला पण ते डाऊट होते बऱ्याच वेळेला. तर हे आपल्या ह्या पाठशाळेमधनं सगळे क्लिअर होत आहेत आणि हे असं जर आपण ट्रेनिंग घेत राहिलो तर मला नाही वाटत की बरेचसे लीडर फार स्पीडमध्ये लवकर त्याच्यामध्ये डेव्हलप होतील आणि बिझनेस प्लॅन चांगला सांगून प्रत्येक जण चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकेल. थँक्यू. धन्यवाद सर. हॅलो. हॅलो. अजून कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे आहेत? हॅलो. नाही सर, प्रश्न संपलेत सगळे. 10:30 वाजल्या. काहीतून झोपले मोबाईल मध्ये. धन्यवाद. 100च्या वर आजही आपला काउंट होता आणि युट्यूबला जवळजवळ 38 लोक होते. म्हणजे जवळजवळ 100च्या वरती आपल्याकडे या संध्याकाळच्या मीटिंगला सगळे लोक येतात. आपण ही जी ट्रेनिंग प्रोग्राम जो सुरू केलेला आहे त्या प्रोग्रामचा फायदा मला वाटतं सगळ्यांना जवळजवळ चांगला होतो आहे. धन्वंतरीने आपल्याला IBD म्हणजे इंडिपेंडंट बिझनेस डिस्ट्रीब्युटर म्हणून आपल्याला नियुक्त केलेला आहे. परंतु ज्या वेळेला आपण लोकांना जॉईन करून घेतो आणि तो पहिल्यांदाच आपल्याला सांगतो की मी तर जॉईन होतो पण मला वेळ नाही आहे, ते तुम्हाला बघावं लागेल आणि आपल्याला त्याची गरज असते. म्हणून कदाचित आपण त्याला जॉईन करून घेतो आणि मग तो 4 लोकांना अजून पुन्हा काहीतरी मीटिंग घेतो आणि सांगतो की 4 लोकांना आणतो आणि जॉईन करून देतो. पण त्याचं सगळं काम हा सिनियर करत असेल तर तो स्वतःहून कसं जॉईनिंग लावायचं, कुठे जॉईनिंग लावायचं हे त्याला काही माहीत नसतं. हे सगळं सिनियर करत असतो. त्यांनी रिपर्चेस केलं ते पण सिनियर टाकत असतो. बरोबर कुठे टाकायला पाहिजे, कशा टाकायला पाहिजे या संदर्भात माहिती म्हणजे प्लॅन ऐकलेला असेल एखाद्या वेळेला, पण नेमकं आपल्या स्वतःचं स्ट्रक्चर कसं आहे
आपल्या खाली किती लोक जॉईन झालेले आहेत, लेफ्टला किती आहे, राईटला किती आहे, हे स्ट्रक्चर जोपर्यंत आपण स्वतःहून बघत नाही, वेबसाईट आपण 10 वेळा आपण बघणार नाही, आपल्याला आपलं स्ट्रक्चर जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत हा इंडिपेंडंट बिझनेस आपला खऱ्या अर्थाने उभा राहू शकणार नाही. म्हणून हे स्वतः करायला पाहिजे, स्वतः शिकायला पाहिजे. याकरता ही आपली दररोजचं जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे याचा निश्चितपणे सगळ्यांना फायदा झाला असेल. यानंतर जे कोणी आजपर्यंत अशा पद्धतीने जॉईनिंग केलं नसेल, स्वतः वेबसाईट ओपन करून बघतील आणि स्वतःचे जॉईनिंग स्वतः टाकायला लागतील आणि त्यावेळेला ज्या अडचणी येतील त्या अडचणी सिनियरकडे घेऊन जातील की मला आता तर अशी अडचण आली आहे, हे कसं करायचं, तर खऱ्या अर्थाने याचा उपयोग झाला असं आपण म्हणू शकतो. आज डेमो पण आपल्याला दाखवायचं होतं, लाईव्ह हे करायचं होतं. मला वाटतं आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तर आता तर वेळ नाही आहे, परंतु उद्याच्या सेशनमध्ये आपली जी वेबसाईट आहे ही वेबसाईट कशी बघायची आणि कशा पद्धतीने वेबसाईटवर जॉईनिंग करायचा एखादा डेमो आपण उद्याच्या सेशनमध्ये बघायचा का? जर आपलं हो असेल तर आपण त्याबद्दल चर्चा करूया. बिलकुल दाखवा, सगळ्यांची इच्छा आहे दाखवण्याची. चालेल, तर मग आपण उद्या वेबसाईट कशी बघावी आणि त्याच्यामध्ये जॉईनिंग कशा पद्धतीने करावं हे ऑनलाईन उद्याच्या सेशनला बघूया. धन्यवाद. पण सगळे आलात, आपले एकदा पुन्हा आभार. घरीच राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू पुटे सर. गुड नाईट एव्हरीबडी. थँक्यू.